जो कार्यक्रम आहे ज्योतिराव फुले यांची जयंतीनिमित्त आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या बोधविहारतर्फे लक्ष्मण तेलावडे, ईश्वर त्यानंतर सर, बाबूकर मॅडम, आठवले सर, आठवले मॅडम, इतर बसलेले सदस्य अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आजचं हे 4थं पुष्प आहे आणि या 4थ्या पुष्पामध्ये जी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करतो आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी केलेले कार्य, आपल्या देशासाठी, समाजासाठी आणि जगासाठी काय केलं याच्याबद्दल थोडी माहिती दिली पाहिजे. तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, जनतेचे राजे शिवाजी महाराज यांना नमन करून या पुष्पासून सुरुवात करत आहे. आपण आज इथं बसलेला आहोत, वेगवेगळ्या पदावरती काम केलेलं आहे. सरांनी माझा माहिती दिलेली आहे. सर सुद्धा माझ्यासोबत कधी म्हणून चांगल्या प्रकारे काम करत आहेत. इथे इथं महिला आहेत, शिकलेला आहे, चांगल्या ठिकाणी काम करत आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत तुमच्या, मोठमोठ्या पदावर गेलेला आहोत. याचा जो इतिहास आहे तो इतिहास फार जुना आहे. हे काय आपल्याला एवढं सहजासहजी भेटलेलं नाही. आपण इसवी सन 2000 पूर्वी जर गेलो तर त्या काळामध्ये जी आपल्या समाजाची उत्पत्ती झालेली होती, जसं की बौद्ध धर्माची उत्पत्ती, त्याच्यानंतर त्याचा ऱ्हास, आणि ते ऱ्हास झाल्यानंतर बहुजनांवरती होणारे अन्याय, अत्याचार हे आज ताब्यात थांबलेले नाही. त्याच्यामध्ये वेगवेगळे समाजसुधारक समाजासाठी मौलिक ज्ञान देऊन गेलेले आहे, तत्वज्ञान दिलेलं आहे, समाजासाठी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्वी बरेचसे समाजसुधारक या देशामध्ये आहेत. त्यांनी खूप सारं कार्य केलेलं आहे आणि आपल्याला माहितीच आहे आपल्या देशावरती जिथं तथाकथित ब्राह्मण वर्ग आहे, जो काही आपल्या देशातला नाही आहे, मूळ निवासी जेव्हा आपण आहोत इथं बहुजन समाज, तर यांचंच या भारतावरती काही चालतच नाही असं म्हणायला काही हरकत नाही. इराण या देशामधून आलेले आहेत आणि इराण देशामधून आल्याच्या नंतर वेगवेगळे आक्रमण केले आणि आपला भारत देश जो अखंड होता त्याचे तुकडे आणि आपल्या समाजावरती राज्य केले, आपल्या बहुजनांवरती राज्य केले. ज्योतिराव फुले 18व्या शतकामध्ये आज दिनांक 11 एप्रिल 1827 रोजी त्यांचा जन्म झालेला आहे. त्या निमित्ताने आपण आजही जयंती साजरी करतो. आता हे ज्योतिबा फुले हे माळकरी समाजाचे, त्यांचे वडील हे फुलांचा व्यवसाय करायचे, त्यांचे आजोबा फुलांचा व्यवसाय करायचे. त्यांच्या आजोबांना पेशवाच्या दरबारी त्यांना सजावटीचे काम करायचे आणि त्यांनी जवळपास 35 एकरी जमीन साताऱ्याला दिलेली होती. त्या जमिनीमधून त्यांनी फुलांचं उत्पादन करून या पेशवाचा दरबार सजवायचे, तिथं राहायचे, काम करायचे आणि काही काळाने त्याचे आजोबा वारल्याच्या नंतर महात्मा त्यांचे जे काका आहेत त्या काकाने ती जमीन हस्तगत केली. याच्याकडे व्यवसायासाठी काही साधन नसल्यामुळे त्यांनी भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा महात्मा ज्योतिबा फुलेंचा जन्म झाला, त्यांनी सुरुवातीचे शिक्षण हे मराठी भाषेमधून सातारा येथे केले. नंतर वयाच्या 12व्या वर्षी त्यांचं लग्न सावित्रीबाई फुलेंसोबत झालेलं आहे आणि त्याच्यानंतर वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी स्कॉटिश स्कूल मिशनरीची जी शाळा आहे पुण्यामध्ये तिथे शिक्षणाला सुरुवात केली आणि ती इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सुरुवात केली. आता आज आपल्या इथे एक बालक वर्ग बसलेले आहे आणि त्या बालक वर्गामध्ये जे काही पुष्पमाला आहे त्याच्याद्वारे अतिशय चांगले संस्कार भेटत असतात आणि हे अतिशय महत्त्वाची आणि मूलभूत बाब आहे. ते आपल्या विहारात सर्वजण मिळून करतात, फार महत्त्वाचे आहे.
आता महात्मा फुल्यांचं बालपण तुमच्यासारखंच होतं, खेळायचे राहायचे 10 वर्षापर्यंत 12 वर्षापर्यंत. तर पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला त्या रूढी परंपरेच्या काळामध्ये त्यांचं लग्न हे फार कमी वयातच झालं होतं आणि त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते वयाच्या 14 वर्ष पुण्यामध्ये आले. ते आल्याच्या नंतर त्यांच्यावरती जे काही संस्कार पडलेले आहेत, इथं असणाऱ्या ज्या काही इंग्रजी माध्यमातील जे शिक्षक होते, जे ब्रिटिशर्स होते, त्यांच्याकडून त्यांना चांगलं शिक्षण प्राप्त झाले होते आणि त्यांना हे आपल्या भारत देशातील एक विद्वान लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक आणि त्याची बालवयातच त्यांची बुद्धिमत्ता ही प्रखर होती. तर बुद्धिमत्ता प्रखर होण्यासाठी बऱ्याचशा बाबी असाव्या लागतात, अभ्यास असावा लागतो, खेळणं फार महत्त्वाचं आहे. आजकाल तर आपण बघतो 3-4 वर्षाचा मुलगा झाला तर आपण त्याला नर्सरीमध्ये तो आणि त्याच्यावर अन्याय करतो. पण आज तुम्ही जर जपान देशामध्ये बघितला तर 10 वर्ष 12 वर्षापर्यंत त्याला फक्त राहायचं कसं, खायचं कसं, आपल्या सोबत जे मुलं असतात त्यांच्यासोबत बोलायचं कसं, आईवडिलांसोबत बोलायचं कसं, राहायचं कसं, त्याच्यानंतर फिरायचं कसं, कुठं पब्लिक प्लेसमध्ये गेल्यानंतर आपण कसं राहायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, ह्याच गोष्टी नाही शिकवतात. खाणे आणि झोपण्याची सुद्धा वेळ दिली आहे शाळेमध्ये. त्यांना आराम करावा वाटतात, 2 तास आराम करतात, शाळेमध्ये झोपतात. तुम्ही झोपता का शाळेमध्ये? पुस्तकाच्या ओझाने तुमचं एकदम पाठ दुखायला लागते, बरोबर ना? बरोबर. पुस्तकाचे किती आहेत पुस्तकं तुम्हाला? 15-20? 10 तर आहेत तुम्ही. 10 पुस्तकं, 10 वह्या, पेन्सिलचा बॉक्स, पेनी, मग मॅडम ही प्रोजेक्ट करते, मग घरी येऊन आईवडिलांना त्रास द्यायचा, हे आणा ते आणा, चार्ट पेपर आणा, हे आणा. आईवडील सुद्धा परेशान. म्हणजे त्यांनी जे शिकलं नाही त्यांच्या वयामध्ये की आता 40-50 वर्षी प्रोजेक्टच्या मार्फत ते शिकत आहे. हे झालं शिक्षणाचं, त्यांचं बालवय कसं होतं आणि त्याच्यानंतर त्यांना समाज सुधारणाही कशा प्रकारे त्यांनी केलेली आहे. त्यांनी थॉमस पेन यांनी लिहिलेले एक पुस्तक राईट ऑफ मॅन जस्टिस अँड ह्युमॅनिटी नावाचं एक पुस्तक वाचलं. आता पुस्तक वाचण्याची आवड ही असल्यामुळं त्यांना त्याच्यावरून चेंज झालं, त्यांना कळालं की माणसांवरती कशा अन्याय आहे त्याच्यावर. हा थॉमस पेन कोण होता? थॉमस पेन हा लंडनमध्ये एका ठिकाणी काम करायचा आणि त्याचं जीवा चालायची त्याच्यावरती. मग त्यांनी बघितलं ज्या सिस्टममध्ये तो काम करायचा त्या सिस्टममध्ये बरेचसे भ्रष्ट लोक असायचे. बरेचसे लोक आर्थिक सामाजिक शोषण करायचे आणि त्या शोषणाच्या विरोधामध्ये त्यांनी ॲप्लिकेशन दिलं आणि ते त्याच्या वरिष्ठांना दिलं आणि वरिष्ठांना दिल्याच्यानंतर त्याच्या विरोधामध्येच षडयंत्र तयार करून त्याला त्या लवकरून काढण्यात आले. ते म्हणजे थॉमस पेन. बेंजामिन फ्रँकलिन तुम्हाला माहिती आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. ते बेंजामिन फ्रँकलिन त्या काळामध्ये लंडनला काही कामास आले होते आणि त्यांनी बघितले की हा जो आहे थॉमस पेन हा चांगला हुशार आहे, चांगला आहे. त्यांनी समाजाच्या विरोधामध्ये बंद करायचं ठरवलेलं आहे. मग त्याला आपण कसा सपोर्ट करायचा? मग त्याला सांगितलं की तुझी नोकरी गेली तरी चालेल, पण तू याच्यावरती आता आपलं कार्य कर. मग त्याने ते कार्य करायला सुरुवात केली. ते आहे थॉमस पेन. त्यांच्याकडून महात्मा ज्योतिबा फुल्यांनी प्रेरणा घेतली आणि समाज सुधारणेचा लढा त्यांनी घेतला. जेव्हा ते आपल्या पुणं म्हणजे सांस्कृतिक शिक्षणाचं माहेर मिळालं, ते शिक्षणाचं माहेरघर घडवण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या देशामध्ये पहिली महिलांसाठीची शाळा 1848 मध्ये बेडेवाडा येथे सुरू केलेली होती. त्या काळामध्ये जेव्हा ते शाळेला आले त्यावेळेस फक्त 8 मुली होत्या. किती होत्या? 8 मुली. आज ते किती मुली आहेत? 9-10 मुली होतात. 9 आहेत. तिथे 9 आलेले आहेत आणि पुढे जाऊन हे क्रांती करते. हे जे मुली आहेत त्यांच्यावरती ते संस्कार पडणार आहे ते क्रांतिकारक राहणार. आता त्यावेळेस ज्या 8 मुली आल्या होत्या त्या 8 मुलीपैकी 4 उच्चवर्गीय आणि 4 बहु समाजातील होत्या. तर त्या काळामध्ये जेव्हा शिक्षण घेत होते शिक्षणाची पद्धतीच आपल्या देशामध्ये नव्हती. पण आपण बघा, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की पहिला शतक दुसरं शतक या शतकामध्ये आपल्या देशाची प्रगती ही चांगली होती. इथं बौद्ध धर्माचं बरंचसं प्रस्त होतं, बौद्ध धर्माची शिकवण आवड होती. पण जेव्हा 10व्या शतकामध्ये बख्तियार खलजीने आपल्या देशावरती हल्ला केला, हा बख्तियार खलजी कोण होता? हा बख्तियार खलजी हा जो राजा होता तो मिडल ईस्टचा होता आणि तो एका मिडल ईस्टमध्ये आपलं तुर्कस्तान तुर्कीचा होता आणि तो एवढा आजारी पडला होता
की तो स्पर्धाच्या दारात होता. सर्व जगामध्ये काही तत्व म्हणजे वैदिक लोक होते, ते आले, वैद्य लोक आले, त्याची शुश्रूषा केली, पण तो काही ठीक झाला होता. त्यावेळेस आपल्या नालंदा विद्यापीठामधला एक बुद्ध भिक्षू नाव होतं, पण आपल्या देशामध्ये होतं, तो असा औषधी वगैरे द्यायचा. तर त्याला एक फरमान आलं होतं की तुम्ही आमच्या इकडे या आणि आमच्या राज्याला बदल करा. मग तो तिकडं आपली भरती जाण्यासाठी तयार होतं, कारण त्यांचं वेगळं वलय असतं, त्या वलयामधून ते बाहेर होतं. तुम्हाला काही आजार असेल तर तुम्ही या, आम्ही करतो. तर त्या काळात असणारी युनिव्हर्सिटी, तिथं असणारे विद्यापीठ, तिथे शिकवले, तिथं आलेले जे आचार्य लोक असतात त्यांना शिकवलं, ते त्या भरतीचं कार्य होतं. मग त्यांनी खूप विनंती केल्यानंतर ते भरती तिकडे गेले, त्याची शुश्रूषा केली, त्यांना चांगलं केलं, ठीक केलं. ते ठीक केल्याच्या नंतर ते आले इकडं. मग त्या भजीच्या मनामध्ये काय आलं की माझा एवढा देश आहे, माझं एवढं राज्य आहे, माझ्यामधलं कोणताही वैद्य हे व्यवस्थित करू शकत नाही, पण आता म्हणून आलेला हा वैद्य चांगलं कसं काय करू शकतो. म्हणून तो सैन्य घेऊन मदतीसाठी यायचं सोडून त्यांनी आपल्या विद्यापीठावर स्वारी केली. त्या काळात आपले विद्यापीठ जाळले गेले, विद्यापीठामध्ये पुस्तकं जाळले गेले, भीतीला मारले गेले. हा जो इतिहास आहे, हा इतिहास हा याच्यासाठी सांगतो की आपली जी शिक्षणाचा ऱ्हास झालेला आहे, हा ऱ्हास त्या गोष्टीमध्ये झालेला आहे. आणि इथं आलेले जे इराणी लोक आहेत, ज्याला उच्चवर्णीय म्हणतो, ज्याला आपण आर्य म्हणतो, हे जे ब्राह्मण लोक आहेत, त्यांनी त्या मनस्फूर्तीच्या माध्यमावरून बहुजनांवरती एवढा अन्याय केला की तुम्हाला शिक्षणाचे दारं वर्षानुवर्ष शतकानुशतक बंद करून टाकले. आणि हे जे आपल्या महात्मा ज्योतिबा फुलेंना कळालं, या पुस्तकाच्या माध्यमातून, या माध्यमातून त्यांनी समाज सुधारण्याचं कार्य हाती घेतलं. वेगवेगळ्या ठिकाणी शाळा काढल्या, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि त्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले जेव्हा शिकवण्यासाठी येत होत्या, त्या डिरेक्टरच होत्या. महात्मा फुलेंनी त्यांना शिक्षण दिले, व्यवस्थित त्यांना साक्षर केलं, त्यांना शिक्षिका बनवला, अजून त्यांना ट्रेनिंग देऊन भारतातल्या पहिल्या शिक्षिका, भारतातल्या पहिल्या मुख्याध्यापिका बनवण्याचं श्रेय महात्मा ज्योतिबा फुलेंना. एवढं त्यांचं कार्य आहे. शिक्षणामध्ये त्यांनी बरंचसं कार्याच्या नंतर असे केलेलं आहे की 12 वर्षापर्यंत 14 वर्षापर्यंत शिक्षण त्या काळामध्ये सक्तीचं करण्यासाठी हंटर कमिशनकडे प्रस्ताव केला आणि प्रस्ताव तो मान्य करून घेण्यात आला. आता आपले त्या काळामध्ये आपले बहुजन समाजातले लोक होते, ते मुख्यतः शेतीवर अवलंबून असायचे, शेती करायचे. छोटे मोठे बालागावाची जी आपल्याकडे प्रथा होती, त्यामध्ये ते काम करायचे आपले बहुजन समाजातले लोक. त्या काळामध्ये लहान मुलांना शाळेत कशाला पाठवायचं, का पाठवायचं, ही त्याच्यामध्ये फार विचार यायचे. आणि अशा विचारांना मात करून, त्यांना संघटित करून, त्यांना सांगून त्यांच्या मुलामुलींना शिक्षण देण्याचं कार्य महात्मा फुल्यांनी केलेलं आहे. तर याच्यामध्ये सांगायचा एक मुद्दा असा होता की जेव्हा शेतकरीचा मुलगा हा शिक्षण घेत नाही, ही आता पण खेडेगावात जर परिस्थिती बघितली, शेतकऱ्यांचे मुलं शिक्षण लवकर घेत नाही, आर्थिक परिस्थिती बिकट असते, शाळेत पाठवणार कसं, आर्थिक बाबी असतात त्याच्यामध्ये, घरातले कामं करणार कोण, शेतीची कामं करणार कोण, अशा शेतकऱ्याचा प्रश्न आताही आहे. तर त्यासाठी महात्मा फुल्यांनी सांगितलं की यांना जर सक्तीचं शिक्षण नाही दिलं तर ते तुमची मुलं वाया जातील. त्या काळामध्ये सवाऱ्या करतील किंवा चोऱ्या करतील, माऱ्या जातील, तर काही दारू पितील, वेगवेगळ्या केला जातील. तुमच्याकडे असणाऱ्या शेतीमधून मिळणारं उत्पन्न अत्यंत आहे, तुमचा शेतसारा आहे, तो शेतकऱ्यामधनं जे काही होतं ते फक्त सरकारकडे जातं, शेतकऱ्याला जो सरकारकडे जातो त्याच्यामधून शिक्षण हे तुमच्याच मुलाला व्हायला पाहिजे, असा ध्यास या महात्मा फुल्यांनी ठेवलेला होता. त्यामुळं शिक्षणाच्या संधी ह्या उपलब्ध झाल्या होत्या. तुम्ही जर आता जरी बघितलं आपला समाज ब्रिटिश सरकारकडे आलो तर आपण बहुजनात ज्या महिला आहेत, पुरुष आहेत, किती ठिकाणी आपण सरकारी नोकरीमध्ये आहोत, हा प्रश्न आपल्याकडे येतो. तर सरकारी नोकरीमध्ये आपली संख्या ही या आरक्षणाच्या माध्यमातून आता आलेली आहे. पण पूर्वी जे स्त्रीसाठी झालेले शैक्षणिक कार्य आहे, त्या शैक्षणिक कार्याचा फायदा हा ग्राम समाजातील स्त्रियांनी सर्वात अगोदर घेतलेला आहे. पूर्ण सरकारी आपण दवाखाने बघितले, सरकारी ऑफिसेस बघितले, त्या ठिकाणी कामाच्या महिला फार पूर्वीपासून नोकरीला आहे. म्हणजे 1850 19व्या शतकामध्ये ब्रिटिशांचं राज्य असताना त्याचं गव्हर्नमेंट होते, त्याचं सरकार होतं, त्यांच्या सरकारमध्ये असणारे वेगवेगळे
पदाधिकारी होते ते ब्राह्मण समाजामध्येच होते. आता आपल्या पुण्यामध्ये ड्राफ्टमन आपले जे COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आता युनिव्हर्सिटी झाली 18व्या शतकामध्ये ते कॉलेज निर्माण झाले. त्याच्यापूर्वी गुवाहाटीमध्ये जे कॉलेज आहे गुवाहाटी म्हणतो तर ते कॉलेज होतं तिकडचं. हे दुसरं आहे भारतामध्ये की इतर शिक्षणाच्या संधी या ड्राफ्टमन म्हणजे इंजिनियर त्या काळात ITI किंवा डिप्लोमाच्या त्या काळात हे कॉलेज आहे. तिथं त्या सुरुवातीच्या काळामध्ये ब्राह्मणाचंच वर्चस्व आताही आहे आणि तेच लोक तिथे शिकले गेले आणि इंजिनियर म्हणून ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यांनीच कार्य केले. मी काम केलं वेगवेगळ्या त्या काळामध्ये आपला जो बहुजन समाजातील जो पुरुष वर्ग होता त्याला सुद्धा नोकऱ्या होत्या त्या काळामध्ये. तर त्यांनी पेशव्याचे इतर किंवा इतर काही ठिकाणी स्वतंत्र काम केले. आज 1947 नंतर थोडंफार प्रगती होऊन याच्यामध्ये महात्मा फुल्यांचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य असल्यामुळं आज आपण शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत आणि त्याद्वारे आपलं प्रगती करत आहोत. म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो सेमी गव्हर्नमेंट असो या ठिकाणी आपण नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये नोकऱ्यावरती अवलंबून राहता आपण व्यवसायाच्या संधी शेती आधुनिक पद्धतीने करणे आर्थिक एजन्सीज उघडणे ह्या गोष्टीकडे आपण भर द्यायला पाहिजे. तर फुल्यांनी जे कार्य केलेलं आहे ते स्त्रियांसाठी त्याच्यानंतर शैक्षणिक कार्य त्याच्यानंतर सामाजिक कार्य आणि अर्थकारण सुद्धा त्यांनी बऱ्या प्रकारे केलेलं आहे. ते आपल्या पुण्याचे पहिले आयुक्त होते ब्रिटिशांच्या काळामध्ये. त्यांनी जे मुळा मुठा नदीवरती फुलं वेगवेगळा सुरू इतर काही जे काही आहेत कन्स्ट्रक्शनचे कामं ते घ्यायचे आणि त्या काळामध्ये ते बऱ्यापैकी श्रीमंत होते. तुम्हाला एक सांगायचं एक उदाहरण असं आहे जेव्हा आपले जमशेदजी टाटा होते 19व्या शतकामध्ये महात्मा फुले यांची संपत्ती जवळपास 9,000 होती. त्यापेक्षाही कमी जमशेदजी टाटा गेले. हा टाटा ग्रुप हा आता पुढे गेलेला आहे पण महात्मा फुलेंचं सामाजिक कार्य हे आज आपला राहिलेलं आहे. आज कोणतीही महिला घ्या भारतामधून घ्या आपल्या भारताच्या बाहेर घ्या तर यांना आदर्श मानतात यांचे विचार मानतात. आंबेडकरांचे तर आहेतच. आंबेडकर सुद्धा महात्मा फुलेंना आपल्या गुरु मानायचे. त्यांनी केलेले कार्य त्यांनी लिहिलेले पुस्तकं शेतकऱ्यांचा असो वेगवेगळी त्यांनी नाटकं लिहिली होती. त्या माध्यमांमधनं शिक्षणाच्या संधी समाजाचं प्रबोधन हे खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे. शेतकऱ्याचे प्रश्न त्या काळात त्यांनी मांडले आणि ते पूर्ण करून दिलेले. शेतकऱ्याला येणाऱ्या समस्या त्या समस्या आज सुद्धा आहेत पण त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. आता त्या काळामध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या ज्या काही समस्या होत्या जमिनी गरीब बहुजन लोकांच्या नावावरती नव्हत्या सरंजामशाही होती जे काही उच्चवर्गीय होते त्यांच्यात 400 एकर 500 एकर पाटील देशमुख तुम्हाला माहितीच आहे त्यांच्याकडे एवढ्या शेती. आपण काय करायचं आपण त्याच्या क्षेत्रावर काम करायचं आणि त्या दरम्यान आपल्याला काय भेटणार एखादी भाकरी 1 दिवसाची भाकरी 2 दिवसाची भाकरी खूपच झालं तर 5 दिवस ज्वारी तांदूळ काहीतरी बघायचं. ही आपली अशी परिस्थिती होती. त्या परिस्थितीमध्ये बहुजन समाजाला कशी जमीन भेटायला पाहिजे त्यांनी कसं जमिनीवरती आपलं कस देऊन काम करायला पाहिजे त्यांची कशी आर्थिक पद्धती व्हायला पाहिजे त्यांना वेगवेगळ्या उत्पन्नाच्या संधी निर्माण व्हायला पाहिजे याच्यावरती बराचसा भर दिला होता. आधुनिक शेती त्याचं संवर्धन तर ह्या ज्या गोष्टी आहेत शेतकऱ्यांसाठी त्यांनी बरंचसं कार्य केलं होतं. आता दुसरं एक सांगायचं एक मुद्दा होता त्यांनी महात्मा इतर समाजासाठी मौलिक कार्य करतात. अस्पृश्यासाठी पहिली शाळा त्यांनी काढली होती 1853. जेव्हा ती शाळा काढली होती त्या काळामध्ये तथाकथित ब्राह्मण वर्ग महात्मा फुल्यांच्या घरी जाऊन 2 बहुजन समाजातील लोकांना पाठवले त्यांनी मारण्यासाठी. तर रात्री असा हल्ला करण्यासाठी गेले होते ते 10-11च्या दरम्यान आणि हल्ला करण्यासाठी गेले आणि ते उठले कोणाला म्हणून त्या खिडकीमधून जे आतमध्ये गेल्याने कसे उठले बघितलं तर ते असे हातात कुऱ्हाडी घेऊन मारण्यासाठी तर त्यामुळे कशाला मारतात मला मारायचं कशाला मारा पण आमचं जे शिक्षणाचं कार्य आहे तुमच्या मुलांसाठी
ते आम्ही चालू ठेवणार. तर मग त्या लोकांना कळलंच नाही की आपण कशासाठी मारायला जातो. त्यांना इथल्या उच्चवर्गाने सांगितलं की 1000 रुपये मारा, जरा सुपारी नको ना, त्यांना 1000 रुपये सुपारी त्या लोकांना मारा. तर बंजाऱ्याच्या त्यांनी बघितलं की बहुजनाच्याच लोकांना हाताशी घेऊन बहुजना मारणे, त्यांच्या शिक्षणाच्या संधी कमी करणे हे त्यांचं जे कार्य होतं उच्चवर्णीयाचं, हे कार्य या पुढे त्यांना पटवून दिलं, समाजाला पटवून दिलं आणि त्यामुळं शैक्षणिक प्रगती आज दिसत आहे त्यांच्यामुळं झाली आहे. मग ते जे 2 मारेकरी आले होते, मग दुसऱ्या दिवशी सावित्रीबाई जेव्हा शाळा शिकत होत्या की 2 जण आले, त्याच्या मुलांनाही घेऊन आले, म्हणजे आमच्या मुलांना शिकवतात, आम्हाला पण शिकवा, आम्हाला पण साक्षर होऊ द्या. मग सावित्रीबाई फुले मुलांना तुम्ही बसायचं, जे काय इतर काही गोष्टी होत्या त्यांनी त्यांना शिकवलं आणि त्यांना एक आनंद वाटतो. म्हणजे तुम्ही एखादं चांगलं सुद्धा कार्य जेव्हा समाजासाठी त्याच लोकांसाठी करतात, तर समाजातील जे काय आपले गोल वागत लोक आहेत ते खरंच ऐकून आपल्याच माणसांना मारण्यासाठी येतात, हा चुकीचा आहे. आता याच्यासाठी आपण साक्षर व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? आपण साक्षर. आता या बुद्धविहारामध्ये जसे तुम्ही कार्य करता, तुम्ही सांगता, आणि फार महत्त्वाचं ज्ञान आहे. आज इथं 10 मुलं असतील, 10 वेगवेगळे असतील, इथं पुरुष आणि स्त्री असतील, इथं येणं फार महत्त्वाचं आहे. समाजासाठी एक टर्निंग पॉईंट म्हणायला काही हरकत नाही. तर हे सामाजिक बदल आहे. सामाजिक बदल जो आहे ह्याच गोष्टींमध्ये ही काही वेगळं नसतं. सामाजिक बदल यायला मोठमोठ्या हॉलमध्ये मोठी सभा घेतली म्हणजे सामाजिक बदल येतो हे नाही. ते तुमच्या घरामधनं, छोट्या शाळेमधनं, त्या विहारामधूनच सामाजिक बदल होतो. सामाजिक बदलासाठी काही वेगळं नसतं. तेव्हा आपण खूप महान व्हायला पाहिजे. तर याच्यापैकी आता पुढे चालून काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, आर्थिक जाती क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये जातील, पॉलिटिकल राजकीय क्षेत्रामध्ये जातील, त्याच्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये जाणार, डॉक्टर बनणार, इंजिनियर बनणार, वकील बनणार. तर जेव्हा तुम्ही ह्या इथून जे तुम्ही त्या ज्ञान घेणार आहात, आपल्या जे संस्थेचे सभासद आहेत त्यांच्या माध्यमातून ते ज्ञान तुम्हाला पुढचं जीवन जगवण्यासाठी शिकवणार आहे, तुम्हाला आपल्या देशाला खंबीर करण्यासाठी तुम्हाला शिकवणार आहे. त्या गोष्टी तर तुम्हाला इथे भेटतात. हे फार मुलाचं मार्गदर्शन चाललेलं आहे आणि सर पण घेत असतात. तर जेव्हा इतर महाराज मानण्यासाठी जेव्हा शाळा लागली तेव्हा महात्मा फुलेला वाटते कट रचू मारण्याचा कट रचला होता आणि त्यांनी त्या काळामध्ये मंडळी नामक संस्था महाराजांसाठीच स्थापन केली होती. आणि त्यानंतर देशातील पहिली रात्रशाळा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्या देशामध्ये चालली. रात्री शाळा नावाचा कन्सेप्टच नव्हता. आता सरांनी आम्हाला सांगितलं की आम्ही डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये होतो. आमचं कॉलेज 6 वाजता बसतं. आमचे साहेब आहेत सतीश पाटील सर, ते लंडनला गेले, तिथं बघितली शाळा कॉलेजेस रात्री चालू राहतात. पण आम्हाला सांगितलं सर ते लॅब जे असतात ना रात्री चालू ठेवायचे मुलांना अभ्यासासाठी. त्यांचा मुलगा सुद्धा लंडनवरून BBA डिग्री नंतर MBA डिग्री प्राप्त करून आलेला आहे. मग त्याने तिथे काय की रात्री हे कोर्सेस चालतात किंवा रात्री प्रयोगशाळा ह्या ओपन असतात, अभ्यास करायला पाहिजे. म्हणून इथं पण रात्री आपण काही वेळेस लॅब ओपन करून मुलांसाठी अभ्यासासाठी ठेवतो. ह्या ज्या गोष्टी आपल्याला असतात ते शिकावायचे असतात, शिकून घ्यायचे असतात. आता दुसरं एक उदाहरण सांगतो डी.वाय. पाटील साहेबांचं. याच्यासाठी सांगतो की त्यांचं मेडिकल क्षेत्रामध्ये बरंचसं कार्य केलेलं आहे. आणि जेव्हा ते मेडिकल कॉलेज काढलं त्यावेळेस ते चायनामध्ये गेले. चायनामध्ये कसं मेडिकल कॉलेज चालतं ते कॉलेज बघून त्यांनी काही कॉलेज काढले, त्याची स्थापना केली, मोठे केली. अशा प्रकारे असे जे काही लोक असतात समाजाला काही घडवण्याचं कार्य करत असतात, त्याच्याच प्रकारचं कार्य आपल्या समाजातील काही लोक घडू शकतात. आता हे सर्व फुल्यांनी केलेलं कार्य मी तुमच्यापुढे सांगतोय, ते शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, आणि याच्यानंतरचं जे कार्य आहे ते आपल्यालाच त्याच्यामध्ये बदल करायचं. आता स्त्रियांच्या बद्दल त्यांनी बरंचसं सांगितलेलं आहे. आज आपल्या देशाची लोकसंख्या 6,00,00,000 वर गेलेली आहे. त्यापैकी जवळपास स्त्री शिक्षणाचं थोडंसं पाया आणि त्याची मांडणी करतो. आता यांनी इसपासून 2000चा आपल्याला रेकॉर्ड दिले आहे की आपल्या देशाची संख्या त्यावेळेस स्त्रियांची जवळपास 50 कोटीच्या आसपास होती. 2000 आता जवळपास 70 कोटीच्या आसपास झालेली आहे स्त्रियांची संख्या. तर त्याच्यापैकी ज्या स्त्रिया जर शिकलेल्या असतील, साक्षर असतील,
तर ते आपलं घर व्यवस्थित करून मुलाबाळांना शिकवून त्या देशाला आधार देतात. राष्ट्राचा आधारस्तंभ हा स्त्री असतो आणि पुरुषांनी त्यांना शैक्षणिक कार्यामध्ये मदत करणं हे कर्तव्य असतं. तर आज ताब्यात जर बघितलं आपण आपल्या भोजनाचा जर आपण विचार केला तर शिक्षणाचं प्रमाण आपण आता पुण्यामध्ये राहतो किंवा इकडं सिटीमध्ये राहतो तिथं आपल्याला वाटतं की आपल्या भोजनमधल्या स्त्री असतील पुरुष असतील शिकलेले आहेत असं आपल्याला वाटतं. पण आपण खेडोपाडी जर विचार केला तर स्त्रियांचं शिक्षणाचं प्रमाण हे कमी आहे. आजही आपण म्हणतो की आपल्या देशाची साक्षरता ही 90% झालेली आहे. तर तेवढी साक्षरता ती झालेली नाही. साक्षरता होणं म्हणजे पहिली चौथी गेलं थोडंफार लिहिता वाचता आलं असं नाही. खंबीरपणे जे सक्तीचं शिक्षण आहे खालीपर्यंत ते करणं फारच महत्त्वाचं आहे. ते केल्याच्या नंतर घरच्या परिस्थितीप्रमाणे घरचे काही लग्न वगैरे करतात इतर काही गोष्टी असतात ते ठीक आहे. पण 10वीपर्यंतचं शिक्षण हे सक्तीचं व्हायला पाहिजे. आपण जर 2000चा जर आकडा घेतला जवळपास 50% महिला या निरक्षरच होत्या. आता पण जवळपास जर आकडा घेतला 25% ह्या महिला निरक्षर असतात. पण आज दुसरं एक उदाहरण देते त्याच्यामध्ये शिकलेली 30% फक्त शिकलेल्या आहेत आणि 5% महिला ह्या सुशिक्षित आहेत आणि त्याच्यापैकी 0.5 महिला ज्या आहेत त्या सुखी आणि चांगल्या आहेत. म्हणजे आपण जर आज आपण भारतामध्ये राहतो आणि बऱ्याच जणांच्या मुलं बाहेरच्या देशामध्ये राहतात आणि ते तुम्हाला जेव्हा बोलतात की शिक्षणाचं प्रमाण कसं आहे काय आहे तर त्यावेळेस तुम्हाला कळतं की अमेरिकेसारखे देश जर्मनी युरोपियन साक्षरतेचं प्रमाण होतं 100% असतं. तिकडची गरिबी आणि आपली गरिबी तिकडं स्त्रियांमध्ये असणारी प्रगती आणि आपल्या स्त्रियांमध्ये असणारी प्रगती फारच वेगळी आहे. आपले पुरुष शिकलेले यांची प्रगती आणि तिथल्या पुरुषांची केलेली प्रगती ही वेगळी आहे. याला बरेचसे कारणीभूत आहेत जे म्हणजे भारताची अर्थव्यवस्था भारताचं असणारं हवामान भारताचे असणारे शेती उत्पादन त्या वेगवेगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. भारतात असणारी जाती व्यवस्था ह्या गोष्टी याला कारणीभूत आहेत. ह्या गोष्टी तिकडं तेवढ्या नाही. उच्चवर्गीय जे आहेत तिकडं आणि श्वेतवर्गीय काळे हा फरक आता कमी झालेला आहे. पूर्वी होता 19व्या शतकामध्ये होता. मग आपल्याकडचा जो फरक आहे समाजामधला तो फरक अजूनही कमी झालेला आहे. मनात आहे डोक्यात आहे. जात नाही ती जात आहे ही डोक्यात आहे. आणि दुसरं आहे की देवाची जी प्रथा आपल्याला लाभलेली आहे त्याच्यामधून फक्त आपला बौद्ध समाज बऱ्यापैकी बाहेर आलेला आहे. बाहेर जाणं लावलेले का की जवळपास 51% आपण आरक्षण आहे 51% बौद्ध समाज आपल्याला टाकलेला आहे बरोबर ना. तर त्याच्यामध्ये बौद्ध जर 3% सोडलेला आहे तर तो हिंदूच आहे असं त्या गाण्याचा अर्थ आहे. की म्हणजे आपण जे बौद्ध धर्मी आहोत ते आपण बुद्धांना मानतो. मूर्तीपूजेमध्ये देवदेव वगैरे आपण करत आहे. हे देवदेवचा प्रकार जो होता 10व्या शतकापासून आलेला किंवा त्याच्यापासून आलेला की आता 21व्या शतकापर्यंत सुद्धा देव ही काल्पनिक संकल्पना आहे. देव म्हणजे देणे म्हणजे देवाला काही दिलं तर तो आपल्याला देतो. बरोबर. ट्रेन नावाचा पिक्चर बघितला देवाला काही अर्पण केलं परीक्षा आहे देवाला पेढे वगैरे की पास होणार नारळ पडले की पास होणार असं काही नसतं. म्हणजे तिथे देवाणघेवाण आहे तो देवाणघेवाणाचा प्रश्न आहे तो रुचीवर त्यासाठी देवाला आपण काही अर्पण करतो नारळ करतो फुलं हार त्याच्यानंतर जेवण देतो हे देतो ते बदाम काजू काही आपण ठेवतो. हे जे ठेवलेल्या ज्या गोष्टी आहेत ते उंचवण्यासाठी ब्राह्मणाची जी असतात ना भटलोक ते खातात घरी जाऊन त्यांचं ते आर्थिकचा स्रोत झालेला आहे मिळकतीचं साधन. काम करून खायचं नाही त्यांना तुमचं आयतं केलेलं काम खायचं. तुम्ही जे मेहनत करता महिला मेहनत करता पुरुष मेहनत करता त्या मेहनतीवरचं जे काही आहे फ्री दोन्ही खाण्याचं काम ते करतात ते आपल्याला कळत नाही. आपण नेहमी मेहनत करत असतो ते तुम्ही जेव्हा आता बरंचसं अजून वाचनामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला कळतं की खरंच या गोष्टी आहेत आणि हे आपल्याला दिसत नाही. हे आपल्याला दिसत नाही. त्या सिस्टममध्ये गेल्यावर तुम्हाला दिसतं बरेच जण नोकरी गेलेली आहे
ग्रॅज्युएशन झालं मी पुण्यातच आलो. मग आज मी नांदेडमध्ये एका सरांशी बोलत होतो. ते पण हेड प्रोफेसर सर मग तुमचं घर घेण्याचं कसं झालं का बरं. मग सरांनी काय सांगितलं म्हणे माझी सरच आहे पण इथं जातीचा फारच आहे म्हणे. आपल्या बौद्ध समाजातल्या माणसाला या उंचवण्याच्या प्लॉट असेल फ्लॅट असेल ते देतच नाही. गेल्याबरोबर विचारतात तुमचं वांकडे हां जात काय तुमची हां ही नाही आपल्याकडे फ्लॅट आहे. आता आमच्या इथे काही बिलकुल खाली होतो आपल्या या महिन्यामध्ये ते पण मराठा जातीचे होते. त्यांना गेल्याबरोबर विचारते तुमची जात कोणती. म्हणजे आज आपण कुठं आहोत आणि आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला जातीवरनं अजून घरं देत नाहीत, अजून फ्लॅट देत नाही. ही शोकांतिका आहे. मग त्या सरांनी आपल्याच एका बिल्डरने घर बांधले डॉक्टर सोलोदे सरांनी त्यांच्या फ्लॅटमध्ये ते फ्लॅट घेतला. आपले लोक बऱ्याचशा चांगल्या ठिकाणी घरं बांधतात आणि तिथं आपण जाऊन वास्तव देतो. पण चांगल्या सोसायटीमध्ये जे आपल्या तुम्हाला सांगायचं म्हणजे जे सोसायटी जे आहेत ना ते आपल्याच लोकांनी जागा घेतलेल्या आहेत. त्यांनी जागा घेतलेली आहेत. त्या जागेवरती घरं बांधले आणि आता सुद्धा ते आपल्या लोकांना तिथं घर मिळू देत नाही. म्हणजे आपली कॅपॅसिटी 1 कोटी द्यायची आहे तरी ते आपल्याला करते. म्हणजे ही आता मी सांगायलो 19व्या शतकामध्ये परिस्थिती कशी होती आणि आज 21व्या शतकाकडे आहोत. आजच्या आपण स्त्रियांचा जर आलेख बघितला म्हणजे आपण समाज सुधारक वेगवेगळे आपण घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले आहे, त्याच्यामध्ये माता रमाई आहे, जिजामाता आहे, राजाताई होळकर आहेत, फातिमा बेग आहे. याने समाज सुधारण्याचं कार्य 18व्या शतकामध्ये केलं, 17व्या 16व्या शतकामध्ये केलं. त्यांना काय त्रास झाला असेल. आज आपल्या इकडे सुविधा एवढ्या उपलब्ध असून एवढे शिक्षण असून लोकांची मानसिकता अशी आहे. तर त्या काळात त्यांनी कसं कार्य केलं असेल. त्यांच्यावरती सावित्रीबाई चिखल माती शेण दगडं मारायचे किती ह्याला सहन केले असते. आणि जेव्हा त्यांनी हे कार्य केलं त्या कार्यामधून आपल्या इथं स्वातंत्र्याच्या नंतर इंदिरा गांधी प्रतिभाताई पाटील ही आपल्या देशाची काय झाले पंतप्रधान झाल्या, राष्ट्रपती झाल्या. त्याच्यानंतर कल्पना चावला स्पेस अंतराळ विज्ञान, किरण बेदी, सरोजिनी नायडू, राणी लक्ष्मीबाई होता. ह्या ज्या आहेत महिला या महिलांना आपण केलेले जे कार्य आहे आंबेडकरांनी केलेलं कार्य आहे, नागपूरयांनी केलेलं कार्य आहे, त्या कार्याच्या आधारावर ते आपल्या देशाचे पंतप्रधान बनल्या, देशाच्या राष्ट्रपती बनल्या. आता द्रौपदी मुर्मू आहेत तर ते देशाच्या राष्ट्रपती आहेत, आदिवासी काळामध्ये आहेत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे स्त्री शिक्षणामध्ये आज तयार झालेलं आहे. आता स्त्रियांना जेव्हा शिक्षणाचं दरवाजे उघडले होते त्या काळात 19व्या शतकामध्ये टिळकांनी विरोध दर्शवला. सक्तीच्या शिक्षणाला टिळकांनी विरोध दर्शवला. म्हणजे बहुजनातील जे काही मुलं मुली असतील यांना शिक्षणाचे दार उपलब्ध करून दिले होते त्याला सुद्धा लोकमान्य टिळकांनी विरोध दर्शवला. म्हणजे गेल्या कामावरची मुलं जाऊन काय संसदेमध्ये काय करणार, शिकून काय करणार आहे. म्हणजे यांनी जे काही 15-20 शतक जे काही शेतात काम केले आहे अस्पृश्य म्हणून राहिले तरी तसंच राहिलं पाहिजे आणि त्यांची मानसिकता आहे. तर अशा मानसिकतेचे जे काही 99% लोक होते त्या 99% लोकांवरती भारी असतात. म्हणजे महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वेगवेगळे जे समाज सुधारक होते या समाज सुधारकांनी आपल्या बहुजनांना अस्पृश्यांना शिक्षणाची संधी आणि कार्य उपलब्ध करून दिली आहे. आता त्या काळामध्ये दारू हे भट ब्राह्मण पेय आले का लक्षात. भटांना हे दारू चालायचे, दारू पिणे दिलेला मांस वगैरे पण ते खायचे. आता पण खातात. आता आपण ते शेती वडवाडीच्या तिकडे पेठे दिले मटणाचे भाव चिकनचे भाव फार वाढलेले आणि तिचं चांगल्या दर्जाचं जेवण सुद्धा देतात. म्हणजे ते खातात बरोबर ते खातात दारू पितात पण दाखवत नाही. आपलं जे छुपं कार्य असतं ते चालूच असतं. आज आपल्याला आपल्या बहुजन समाजामध्ये जे काही विक्षिप्त गोष्टी असलेल्या दारूच्या व्यसन लागलेल्या आहेत ते सुद्धा कमी करावं ही अपेक्षा आहे. आणि तुम्हाला ब्राह्मण स्त्रियाचं तर सर्व सांगितलं आहे की आजही शिक्षणामध्ये फार पूरक आहे.
त्याचं एक उदाहरण मी देतो. मी ज्या नांदेडच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे तिथं मॅडम गीता डॉक्टर आहे. वयाच्या 21 आता 62 इयर्स एज आहे. आतापर्यंत ते प्राचार्य म्हणूनच आहे. रिटायर्ड झाले तरी ते प्राचार्य आहे. वय 65 झालं तरी प्राचार्य आहे. नंतर 70 झालं तरी प्राचार्य आहे. 75 झालं तरी प्राचार्य आहे. कोणत्या शिक्षकामध्ये 21 वर्षाचा आणि आपल्या एखादा लागला 5 वर्षाचा कार्यकाळ जर संपत असतो त्याच्यावरती वेगवेगळ्या कारवाई सुरू. म्हणजे त्यांची जी प्लॅनिंग असते फार ही विचित्र प्रकारची प्लॅनिंग असते. बहु जणांना कसं आपल्या पायाखाली उडवायचं हेच त्यांचं वैचारिक दृष्ट्या. पण आज आपली प्रगती खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे. आपले विचार खूप चांगले वाढलेले आहेत. त्यामुळं आपली प्रगती ही चांगल्या प्रकारे झालेली आहे. आजही आपल्या बिहारासारखी बरेचसे बिहार महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आहे जिथं चांगलं कार्य चालू असतं. शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून चांगले विचार बालमनामध्ये आणि इतर पुरुष आणि स्त्रियांमध्ये समर्पित करतात, ज्ञान देण्याचं कार्य करतात. ते फार बोलायचं ज्ञान आहे. आता हे आपण त्यांचं शैक्षणिक समाज सुधारण्याचे कार्य करत आहे. तर याच्यानंतर आता ही जी पिढी आहे माझी पुढे बसलेली यांच्यासाठी शिक्षणाच्या संधी आपल्याला पुण्यामध्येच न करता यांना बाहेरच्या देशात पाठवली. जेव्हा आंबेडकरांनी सुरुवात केली होती प्रत्येक 15 मुलं बाहेरच्या देशात पाठवायची. तसं आता आपल्याला शिक्षणाच्या संधी खूप चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत. त्या आपण आत्मसात करायच्या. त्यानंतर सुद्धा आपल्याला जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जर जायचं असेल शिक्षणासाठी तर त्यासाठी आपली टीम आहे. आणि टीम आहे त्याची ओळख करून दिली. आज वैध कसं आहे आपली टीम आहे की आपल्या कोणत्याही मुलाला बाहेरच्या देशामध्ये पाठवायचं असेल शिक्षणासाठी अमेरिका असेल, लंडन असेल, युरोपचे काही कंट्री असतील, जर्मनी असेल, इटली, जगामध्ये जे काही 200च्या आसपास जे कंट्री आहे तिथे आपण शिक्षणासाठी त्यांना पाठवू शकतो. आणि ते जी काही प्रोसेसिंग फी आहे ती आपण फी घेत नाही. समजा तुमचा मुलगा आला, मुलगा आला, त्यांना शिक्षणाची संधी पाहिजे तर त्याच्याकडे आपण फीस घेत नाही. त्यांना अगोदर त्यांना काउन्सिलिंग करतो, हे करतो, जे आहे सर्व माहिती देतो आणि ज्याची व्हिसा फीस जे काही गव्हर्नमेंटच्या फीस आहे ते त्यांना भरायला लागतात. आणि ते गेल्याच्यानंतर तिथं बाहेरच्या देशामध्ये त्यांना कशी फीस भेटावी 40-50 लाख आणि आपल्या समाज कल्याण ऑफिसही त्यांना स्कॉलरशिप देतात 30 ते 40 लाख रुपये. तर ती स्कॉलरशिप त्यांना भेटण्याचं कार्य आपणच करतो. म्हणजे शिक्षणाच्या संधी तिथे उपलब्ध करून द्यायचे त्या देशामध्ये आणि तिथे गेल्याच्यानंतर त्यांना आपलेच लोक त्याला घेण्यासाठी सुद्धा एअरपोर्टला येतात. तो समजा लंडनच्या एअरपोर्टला उतरला ते जाणार कुठं माहिती नसेल तर आपलेच लोक तिथे जाणार, त्याला घेणार आणि तिथं हॉस्टेल असेल तिथं राहण्याचं असेल तिथे घेऊन जाणार, युनिव्हर्सिटी दाखवणार, हे सर्व काम करतात. अमेरिकेमध्ये तसं अमेरिकेच्या कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये दाखवा MIT, कॅम्ब्रिज असेल, स्टॅनफोर्ड असेल आणि वर्ल्डच्या ज्या टॉप 100 कंट्री हे आहेत म्हणजे युनिव्हर्सिटीज 100 त्या कंट्रीज त्या युनिव्हर्सिटीमध्येच आपल्याला मुलांना शिक्षण द्यायचं. त्याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये एकच येते IIT बॉम्बे पहिल्या 100मध्ये. तर अशा म्हणजे वर्ल्डमध्ये आहेत जसं स्टॅनफोर्ड आहे, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आहे, अशा लंडन युनिव्हर्सिटी आहे, केम्ब्रिज आहे. या युनिव्हर्सिटी जर मध्ये जर ॲडमिशन पाहिजे असेल तर आपण त्यांना पूर्ण मदत करतो. आणि त्याच्या ते शिक्षण झाल्याच्या नंतर 4 वर्षाची डिग्री किंवा 2 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर तिथे त्याला जॉब मिळवण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो आणि जॉब भेटतात सुद्धा. ह्या वेगवेगळ्या संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर तुमच्याकडची जी माहिती आहे माझ्याकडे मी तुम्हाला सांगितली आहे की तिच्या इतरांना सांगा. सरांचा माझा नंबर आहे की आपल्या मुलगा असेल, नातू असेल, आपले पाहुणे असतील तर सर्वांना सांगा. आणि आपल्याला वाटतं बाहेरच्या देशात शिक्षणाला जाणं कसं होत असतं. शेतकऱ्याचा मुलगा मला काहीच माहीत नाही किंवा माझी पगार 20,000 आहे, 30,000 आहे, मी काहीच करू शकत नाही असं विचार नका करू. पैशांमुळे काही शिक्षण काढत नाही, फक्त जिद्द पाहिजे आणि फीज स्कॉलरशिप सर्व मिळवून देण्याचं काम हे आमचं आहे. त्याच्यानंतर कोणाला ग्रॅज्युएशन करायचं, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं, PhD करायचं त्यासाठी पूर्ण मदत आपण करतो. आज सगळे घेतो आता तसं माझं हे होतं 15 मिनिट लागते.
तर आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती त्यांनी त्यांचं कार्य वगैरे नमूद केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं यासाठी शिक्षणाच्या संधी काय आहे याचं पण मार्गदर्शन मी केलेलं आहे. आपल्या मुख्यमंत्री मला बोलण्याची संधी दिली. आठवले सरांनी माझ्यासोबत जायचं त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही या मार्गदर्शन करा आणि मला सुद्धा इथं आल्याच्या नंतर आनंद होतो तुमच्या सर्वांमध्ये झाल्याच्या नंतर बोलायच्या नंतर मी लहान मुलं आहेत यांना बघितलं कारण तेच आपली पिढी आहे तीच पुढे आहे. तर आम्ही ते बोलवलं बोलण्याची संधी दिली सर्वांनी ऐकून घेतलं याबद्दल मी सर्वांचा आभार. जय गुरु.